पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम आणि भवानीपूर नंतर जर कोणत्या एका जागेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले असेल तर ती आहे खडगपूरची जागा। खडगपूरच्या जागेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडून त्यांचे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष निवडणुकीच्या मैदानात आहेत। दिलीप घोष यांनी 2016 मध्ये सर्वात आधी ही जागा, त्यावेळी भाजपचे 3 आमदार निवडून आले होते, त्यातले एक खडगपूरचे दिलीप घोषही होते। यावेळी दिलीप घोष यांचा सामना तृणमूल काँग्रेसचे प्रदीप सरकार यांच्याशी आहे। प्रदीप सरकार 2019 मध्ये जेव्हा दिलीप घोष लोकसभेसाठी जिंकले होते त्यावेळी एक पोटनिवडणूक झाली होती। पोटनिवडणुकीत या जागेवर प्रदीप सरकार यांचा विजय झाला होता, पण 2021च्या सर्वसाधारण विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजप ही जागा कायम राखण्यात यशस्वी झाली होती। या जागेला भाजप आणि तृणमूल दोघांनीही आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला आहे आणि आतापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे रोड शो केला आहे आणि भाजपचे इतरही अनेक ज्येष्ठ नेते येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचार संपण्यापूर्वी येतील आणि तृणमूल काँग्रेसकडूनही पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी असोत किंवा अभिषेक बॅनर्जी त्यांचा प्रचार येथे होत आहे आणि त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या वतीने पक्षाचे इतर नेतेही, इतर स्टार प्रचारकही येथे येत आहेत। पण सगळी मदार जी आहे ती पुन्हा एकदा जनतेवर आहे। दोन्ही नेत्यांचा दावा आहे की त्यांच्या कामामुळे, त्यांच्या उपलब्धतेमुळे जनता पुन्हा एकदा त्यांना निवडून देईल। विधानसभेची निवडणूक लढवत आहात दिलीप घोष यांच्यासारख्या हेवीवेटच्या विरोधात। नाही, मी पहिल्यांदा लढत नाही आहे। मी 19 मध्ये पोटनिवडणुकीत लढलो आहे आणि जिंकलोही आहे। मग 21च्या निवडणुकीत रेल्वे प्रशासनाने खडगपूरमध्ये अनैतिक उपायांनी वस्तीतील लोकांना धमकावून चमकावून मी थोड्या फरकाने 21 मध्ये हरलो होतो। भाजपचा उमेदवार हिरण जिंकला होता, पण 21 ते 26 पर्यंत हिरण कोण आहे हे आम्हाला अजूनपर्यंत माहीत नाही आहे। तर यासाठी आम्ही काल एक टॉर्च मोर्चा काढला होता। रात्री टॉर्च लावून आम्ही हिरणला शोधत होतो, सापडला नाही। मग त्याचा मोठा भाऊ दिलीप घोष उभा राहिला, तो पण 16 पासून 19 पर्यंत MLA होता, 19 पासून MP होता। माझा भाजपला हा प्रश्न आहे की दिलीप घोष जर इतका चांगला उमेदवार होता तर 2024 मध्ये त्याला MPचं तिकीट न देता वर्धमानला का पाठवण्यात आलं? मग हिरण 21 मध्ये जिंकलेला विनिंग कॅन्डिडेट त्याला आठवून परत दिलीप घोषला का आणलं? याचा अर्थ मी पण दिलीप घोष तुम्ही मानता की हेवीवेट कॅन्डिडेट आहेत? हेवीवेट मीडियासाठी आहे, आमच्यासाठी नाही। त्याचं काय वेट आहे ते त्या दिवशी 4 तारखेला तुम्हा लोकांना कळेल। तो मीडियासाठी हेवीवेट आहे। महिलाचा अपमान करण्याचे प्रेम बोलण्याने एक नंबर आहे। अहंकारी आहे, काही काम करणारा नाही आहे, फक्त डायलॉग आणि चाय पे चर्चा हे सोडून त्याचं काही नाही आहे। तर एक खडगपूरचा माणूस समजला आहे म्हणून सिद्धांत पण घेतला आहे की आपल्या घरच्या मुलाला ज्याला 24 तास मिळेल त्याला वोट देईल। तुमच्या स्किनवर पण कमेंट केली। अरे हीच तर गोष्ट आहे। मी त्याचं उत्तर काय दिलं? आम्ही काळे आहोत तर काय झालं, आम्ही दिलवाले आहोत। तर ही गोष्ट मी त्यांना बोलली आहे। मी कोण काळा असेल कोण गोरं हे तर देवाचं दान आहे। श्रीकृष्ण भगवान काळे आहेत, ज्या रामाच्या नावाने ते लोक वोट मागतात। श्रीरामपंत थोडे काळे आहेत, ते लोक देव आहेत। मी त्याच्याशी तुलना करत नाही आहे, पण गोष्ट अशी आहे की त्याच्यासाठी खडगपूरमध्ये उभं न राहणं उचित होतं। त्याच्यासाठी इंग्लंडच्या कोणत्या तरी इलेक्शनमध्ये उभं राहणं उचित होतं। त्याला साहेब मॅम मिळाले असते, त्यांनी त्याला मत दिलं असतं। तो चुकीच्या ठिकाणी आला आहे आणि त्या चुकीसाठी त्याला भोगावं सुद्धा लागेल। 4 तारखेला आता जेवढं काही बाजारात वगैरे जात आहे, बिहारचा उपमुख्यमंत्री म्हणतो मासे खाऊ नका। आता बंगालींना खुश करण्यासाठी स्वतःचं नवीन लग्न केलं, या वयात बायकोला घेऊन बाजार करत आहे। मी म्हटलं की जेवढा बाजार करायचा आहे तो खडगपूरमध्ये 4 तारखेपर्यंत करून घे। 4 तारखेनंतर तर तुला बाजार न्यू टाउनमध्ये जाऊन करावं लागेल। खडगपूर टाटा करेल। तो सिद्धांत खडगपूरच्या माणसाने घेतला आहे। मग तुम्ही आमदार म्हणून जेव्हा मी आमदार झालो, प्रेसिडेंट झालो, त्यावेळी बंगालमध्ये भाजप कुठे होता? आपला कोणी आमदार खासदार नव्हता, तर बनलो। मग आमच्या पक्षाला वाटलं की यांना खासदार बनवलं पाहिजे। दिल्लीत 300 जागा पार करायच्या होत्या, ते झालं। तर मग मागच्या संसद निवडणुकीत मला दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं। आता आम्हाला सरकार बनवायचं आहे म्हणून मला पुन्हा माझ्या जुन्या ठिकाणी पाठवण्यात आलं। जनतेचा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला, कारण मध्येच तुम्ही खासदार होऊन निघून गेलात। तुम्ही माझ्यासोबत चला, आता वस्तीत फिरूया, लोकांना बघा, विचारून घ्या। जनता मूडमध्ये आहे की यावेळी परिवर्तन व्हावं, भाजपाचं सरकार यावं। तर मग इथून जे खडगपूरचे आमदार होतील जर भाजपचे असले तर ते भावी मुख्यमंत्री आहेत का?
अहो मुख्यमंत्री कोण होणार हे तर पक्ष ठरवतो, त्यासाठी वेगळी व्यवस्था. मी तर पक्ष उभा करायला आणि पक्षाला जिंकवण्यासाठी आलो आहे. ते काम करेना. तुम्ही आमदार राहिला आहात, खासदार राहिला आहात, तुम्ही खरगपूरमध्ये असं काय काम केलं? हे खरगपूरच्या जनतेला विचारा, ते सांगतील. खरगपूर तर एक जुनं शहर आहे, तुटकं फुटकं आहे, अर्ध रेल्वेचं आहे, सिव्हिलियन रेल्वेचं भांडण आहे. त्यामुळे प्राथमिक सुविधासुद्धा नाही आहेत. पाणी, रस्ता, वीज या सगळ्यांची समस्या होती. त्यामुळे आम्ही विरोधात असूनही रेल्वेच्या माध्यमातून काही फ्लायओव्हर, ब्रिज जे आज दिसतात हे सगळं गेल्या 5 वर्षात बनलं आहे. आणि बाकी छोटी मोठी कामं जिथे वस्त्यांमध्ये करंट नव्हता, त्या काय आहेत की रेल्वेमध्ये अनधिकृत वस्त्या आहेत, त्यातसुद्धा करंटची व्यवस्था केली. पाण्याची बोरिंग करून व्यवस्था केली. धोबीघाट आहे त्यांच्यात पाण्याची व्यवस्था केली. बाकी छोटी मोठी कामं जी नगरपालिकेची असायला पाहिजेत तिथं त्यांच्या हातात आहेत, आमच्या हातात नाही. मग इथं आमचा फंड युटिलाइज होऊ द्यायला लोक मनाई करायचे. DM ला पत्रही लिहिलं, त्यामध्ये जे शक्य झालं ते केलं आहे. तुम्ही TMC उमेदवाराबद्दल काहीतरी कमेंट केली आहे. माझी त्यांना कोणतीही वैयक्तिक कमेंट नाही आहे. मी तर TMCच्या जंगलराजच्या विरोधात लढत आहे. सत्ता परिवर्तनासाठी लढत आहे. खडगपूरचे प्रदीप सरकार त्यांनी केलं आहे, खडगपूरसाठी केलं आहे, खूप काही केलं आहे. खडगपूरच्या माणसासाठी खूप काही केलं आहे. आमदार म्हणजे भाजपला तर 2 वेळा संधी दिली गेली आहे. 5 वर्ष 10 वर्ष संधी दिली आहे, पण त्या लोकांनी कधी पाहिलं नाही आहे, कधीच ते केलं नाही आहे. प्रदीप सरकारांना खूप वेळा खडगपूरमध्ये पाहिलं आहे आणि प्रदीप सरकारांनी काम केलं आहे, त्यामुळे तेच यावेत अशी इच्छा आहे. जिथपर्यंत माहीत आहे दिलीप तो जिंकेल. इथून चांगलं काम केलं आहे. काय काम केलं आहे? खूप काही काम झालं आहे. का हां काय म्हणजे? दिलीप बोस आले तर चांगलं आहे. भाजप काय होईल अंदाज बांधणं तर अवघड आहे. तेव्हा होईल. आमच्यासाठी काही झालं तरी चांगलं. TMC BJP उमेदवार कोण चांगला आहे, TMCचा की BJPचा? काय बोलू दादा, लेस इंटरेस्टेड या बाबतीत. जो लंकेत जातो तो रावणच होतो. आमच्यावर जर देवाची कृपा राहिली तर काहीतरी चांगलं होईल. तेव्हा दादानी तर काम केलं आहे, खरगपूरसाठी झालं तर चांगलं. मुद्दा हा आहे की रोड मी जेव्हापासून जन्मले हा रोड कधीच रुंद झाला नाही. हा रोड असंच लहान आहे आणि नंतर खूप समस्या आहे. इथं खूप रोड पण स्वच्छ. तुम्ही बघा ना बाहेरचा रोड कसा आहे, इथला रोड कसा आहे. आणि इथे नोकरी रोजीरोटी तर मिळतच नाही. नोकरी चाकरी नाही आहे कोणत्याही परिस्थितीत. आणि इथे जो गरीब आहे तो गरीबच आहे, जो पैसेवाला आहे तो पैसेवालाच बनत चालला आहे. दादा तुम्हाला काय वाटतं, काय आहे? निवडणुकीत तर थोडाफार चान्स आहे भाजपचा. का 15 वर्ष झाली TMCला बघून, 15 वर्ष झाली TMCला बघून आता बदल करायला मागत आहे. काय दादा बरोबर बोल. काय बोलला? बोलला इथं सरकार आलं पाहिजे. दिलीप बोस खूप काही केलं इथे. काय केलं? ब्रिज बनवला. नगरपालिकेत पैसे देत होते, पैसे नाही घेतले. मनाला नाही घेणार. खडगपूर स्टेशन झिकझक करून टाकलं. पायी जाण्यात, तिथून येण्यात किती सुंदर करून टाकलं. रात्रीचा दिवस करून टाकला. कोण आहे तृणमूल पुढे आहे खरगपूरच्या निवडणुकीत? आता ते तर मी नाही सांगू शकत.